नराशाम विद्यालयाने प्रतिवर्षाप्रमाणे 2025-26मध्ये होणाऱ्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये भाग घेतला व तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळविला. त्यानंतर जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला व जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळविला. धीरज पाटील सर यांनी विज्ञानाचे विविध प्रयोग सादर केले होते व आता पुढे त्यांना नागपूरला जायचे होते. आता आम्हाला राज्यस्तरीय बालवैज्ञानिक स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी नागपूर येथील शिवाजी सायन्स कॉलेजच्या ग्राउंडमध्ये राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शन आयोजित करण्यात आले. नागपूरच्या दिशेने आम्ही निघालो. आम्हाला राज्यस्तरावर नराशाम विद्यालयाचे नेतृत्व करायचे होते. रस्ता खूपच सुंदर होता. वळण, झाडी, झुडपे खूपच सुंदर दृश्य होते. आम्हाला विज्ञान प्रदर्शनाच्या ओढीने 400 किलोमीटर अंतर कधी संपले कळाले सुद्धा नाही आणि आम्ही जाऊन पोहोचलो ते नागपूर येथील काँग्रेसनगर भागातील नामवंत शिवाजी सायन्स कॉलेजच्या प्रांगणामध्ये. आता हा मुख्य गेट आहे. आता याच गेटच्या मधून आपल्याला कॉलेजकडे जायचं आहे. या ठिकाणी समोरच्याच बाजूला एक भली मोठी कमान लावलेली होती आणि त्या कमानीच्या आतमधून गेल्यानंतर सायन्स कॉलेजच्या गेटला आम्ही होतो. तिथून आम्ही समोर निघालो होतो. लागलीच आम्हाला लगेच दुसरी कमान या ठिकाणी दिसली, जे की सायन्स कॉलेजच्या मैदानामध्ये उभा करण्यात आलेली होती आणि प्रदर्शनाची सगळ्या सोयी त्या ठिकाणी करण्यात आले होते. आता या ठिकाणी कमानीवर या राज्यस्तरीय वैज्ञानिक प्रदर्शनाची सर्व माहिती देण्यात आली होती. आतमध्ये सर्व बाजूने येणाऱ्या प्रयोगासाठी या ठिकाणी वेगवेगळ्या सोयीसुविधा करण्यात आल्या होत्या. उजव्याच हाताला आपल्याला नोंदणी करण्यासाठी स्टॉल ठेवण्यात आले होते. आम्ही गेलो आणि लागलीच त्या ठिकाणी नोंदणी पूर्ण केली. आपल्या शाळेचं नाव त्या ठिकाणी नोंदवलं. आम्ही पाहिलं तर आजूबाजूला खूप छान छान असे स्टॉल त्यांनी उभा केले होते. लाईटची व्यवस्था सर्व काही एक सुसुविधेने चांगलं करण्यात आलं होतं आणि काही वेळानंतर या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात होणार होती. पण त्याच वेळेस अजितदादांच्या या ठिकाणी मृत्यूची बातमी कळाली आणि सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. औपचारिकता म्हणून काही गोष्टी सांगण्यात आल्या आणि विज्ञान प्रदर्शन आपल्याला या ठिकाणी बंद करता येणार नाही. सरांनी या ठिकाणी आमच्या आमंत्रणाला मान दिले आणि शिक्षक यांना माहिती दिली. भेट देण्यासाठी म्हणून देश विदेशातील वैज्ञानिक देखील या ठिकाणी आलेले होते. आपण या ठिकाणी पाहतच आहोत. त्यांनी पाहिलं सर्व या ठिकाणच्या सोयीसुविधा, विद्यार्थ्यांनी आणलेले प्रयोग आणि त्यांनी तोंड भरून त्या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक केलं. She's professor of physics. So nice to meet you. Nice to meet you. She will explain you few things about the society. आता आम्हीही आमच्या प्रयोग प्रदर्शनासाठी तयार केला आणि प्रयोग सर्व मांडणी झाल्याच्या नंतर आम्ही कार्यक्रमासाठी पुन्हा मंडपामध्ये गेलो. पण असं काही झालं का की राईट ब्रदर्सनी एक दिवस स्वप्नात आलं आणि त्यांनी एक विमान बनवून टाकलं आणि देऊन टाकलं, हे विमान मी बनवलंय, हे माझ्या विमानाचा शोध लागला? असं झालं नाही. अनेक लोकांनी प्रयत्न केले, फेल झाले. एकामागून हजारो लोकांनी केलेत विमानं बनवण्याचे आणि त्याच्यामध्ये हळूहळू इम्प्रूव्हमेंट होतो. शेवटी राईट ब्रदर्स यांचं विज्ञान विषयीची माहिती घेतली. छान असे विज्ञानाच्या गमती जमती ऐकलो. कार्यक्रम पाहून खूपच आनंद झाला व आता आम्ही रूमच्या दिशेने निघालो. छानपैकी आमची सोय सरकारी
क्वार्टर्समध्ये करण्यात आली होती. तुम्ही पाहताच आहात की गेटच्या आत गेल्यानंतर उजव्या आणि डाव्या बाजूला दोन्ही बाजूला 1 BHK अशा रूम काढण्यात आलेल्या होत्या. म्हणजेच Turn right, then turn left. हा आमचा नांदेडचा ग्रुप आलेला होता. जेवण्यासाठीची उत्तम सोय करण्यात आलेली होती. सकाळी नाश्ता, ह्याच्यासाठी पत्र्याला लोखंडाला हे मारलं. हे पॉट आहे. या पॉटला आम्ही फक्त इथे CNSL मारलेलं आहे एवढ्या पाटला, आणि हे पावसाळ्यात ठेवलेलं आहे. तर पावसाळ्यात बघा फक्त इथे कुठेही हे आलेलं नाही शेवाळ, बाकी सगळीकडे शेवाळ आलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे जे पॉट आहे त्याचं पोरोसिटी मेंटेन ठेवण्यासाठी, पाणी जास्त वाया जात नाही म्हणून याच्यासाठी तुम्ही याला वापरू शकता. त्याच्यानंतर राज्यातील जवळजवळ 900 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून प्रथम आलेल्या प्राथमिक, माध्यमिक, शिक्षक, लॅब असिस्टंट अशा अनेकांनी सहभाग घेतला होता. या वैज्ञानिक प्रदर्शनामध्ये पर्यावरण, ऊर्जा, टेक्नॉलॉजी, कृषी, समाजातील विविध घटकावर प्रयोग विद्यार्थ्यांनी तयार केले होते. या बालवैज्ञानिक प्रदर्शनाचे मुख्य कारण विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण व्हावी, नवनवीन कल्पना त्यांना सुचावेत. प्रदर्शन पाहण्यासाठी नागपूरच्या जवळच असलेल्या शाळेंचे विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने प्रदर्शन पाहण्यासाठी येत होते. हाँ बोला कि सर आदित्य दिव्यांग व्यक्ती लॅपटॉप किंवा एकदम छान दिसतं. इलेक्ट्रिसिटी ऑटोमॅटिक ऑफ होईल. त्यांना एक GPS, आपल्याकडे GPS मॉडेल यूज तू बोललेलं सगळ्यांना येते. 700 किलोमीटरवर पण ठेवू शकतो. लक्ष द्यावे तुमच्या विद्यार्थी मध्ये मिसळली जातात आणि ती मिसळल्यामुळे त्या आसानी से आराम से कॅरी कर सकते. वर जावे. मानसिकता कशी माहिती आहे? आता मला तिथं आता 200 रुपये लांब गेला.